नाही. ओवी 11 ने आपलं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. नवनाथ 11 संघाला सलामीला अरुण रुपेश ही सलामीची जोडी मैदानात आले. तर नवनाथ ओवी 11 कडून गोलंदाज आहे तो दर्शन. पाहूया दर्शन आपल्याला काय दर्शन देतोय. तर त्याच्या येणाऱ्या पुढच्या चेंडूवर साऱ्यांचं लक्ष असणार. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. फलंदाजाला अक्षरशः मामा बनवतोय. दोन्ही चेंडू जातात ते निर्धाव. दर्शन याची अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला स्ट्राइक घेणारा फलंदाज अरुण मात्र दोन्ही चेंडू निर्धाव घालवतोय. पहिले दोन षटक पॉवर प्लेचं षटक आहे. ते दर्शन गोलंदाजीला तयार. दर्शनाचा सुरेख चेंडू पंचांनी हात वरती करण्याच्या आधीच फलंदाजाने आपला क्रीज सोडलाय. बॅटच्या कडेला लागली. यष्टीरक्षकांना झेल घेतला. पहिली विकेट अतिशय स्वस्त्यात मिळालेली आहे. शून्यावर पहिली विकेट जाते ती नवनाथ 11 संघाची. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई पंचकृषी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 आणि आमच्या कोणत्याही भागामध्ये ह्या स्पर्धा असोत ज्यांची आम्हाला उपस्थिती लाभते त्या अर्थातच जांभेली ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय सुजित दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जांभेली ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सुजित दळवी यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये अतिथी कक्षामध्ये यावं अशी आपणास विनंती आहे. दर्शन गोलंदाजीला तयार होतोय. इकडे फलंदाज पहिला फलंदाज बाद होतोय. प्रतीक गोलंदाजीला तयार. पहिली विकेट जाते. प्रतीक फलंदाजीला तयार. प्रतीक अक्षरशः 1-2 पावलं पुढे सरसा त्या बॅट मध्ये चेंडू व्यवस्थित आणलाय पण बरोबर चेंडू त्या टप्प्यात व्यवस्थित घेता आला नाही आणि सरळ झेल घेतोय. पहिली विकेट जाते. दुसरी विकेट जाते ती म्हणजे नवनाथ 11 संघाची. नवनाथ 11 संघ पहिलं षटक चालू असताना 2 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर आहेत त्या 0-0. 2 गडी बाद 0. ग्रुप ग्रामपंचायत जांभेली उपसरपंच माननीय सुजित दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती आहे. एक चांगलं आयोजन आणि नियोजन श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई पंचकृषी प्रीमियर लीग 2025. प्रथम क्रमांक 50,000 व भव्य चषक. द्वितीय क्रमांक 30,000 व भव्य चषक असे आयोजन केले. तमाम आपल्या सर्व क्रीडा रसिकांना एक मेजवानी या वरसाई पंचकृषीची आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली मेहनत घेणारे सर्व वरसाई पंचकृषीतील मान्यवर सर्व आमचे या विभागातील सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी माननीय श्री धैर्यशील दादा पाटील खासदार राज्यसभा, माननीय श्री रविशेठ पाटील आमदार. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील हा पुढचा चेंडू टाकतोय. तितक्याच चांगल्या रीतीने खेळून काढलाय. कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षकांचा चेंडू अडवला. ऑफ ड्राईव्हचा फटका होता पण केवळ एकच धाव मिळणार. 1 धावेनं धावफलक पुढे सरसा. नवनाथ 11 संघाच्या 2 गड्याच्या मोबदल्यात केवळ 1 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय दर्शन. आपल्या गोलंदाजीवर लागोपाठ 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत आपल्या चेंडूवर आणि जे हॅड्रिक होती ते हॅड्रिक मात्र या चेंडूवर चुकलेले आहे. दर्शनचा हा चेंडू बॅटच्या टॉपेज एजला लागलेला आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची अडवण्या आज चेंडू जातोय तो सरळ सीमा पार. धन्यवाद. या 4 धावा अतिशय महत्त्वाच्या मिळतात एक निर्णायक शेवटच्या चेंडूवर. कारण 2 पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे ओवी 11 संघाचा दर्शन. ओवी 11 संघाच्या दर्शनने आपल्या या षटकामध्ये धावा दिल्यात त्या 5 आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट ज्यांनी घेतलेल्या आहेत. नवनाथ 11 आणि ओवी 11 यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. अतिशय सुरेख आयोजन आणि नियोजन आपण बघतोय की लाखात एक असं एक आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. अतिशय सुरेख साऊंड सिस्टम आमचे ओंकार साऊंड सिस्टम रामदास जाधव आणि आमच्या
बरोबर असणारे अर्थातच SS लाईव्ह पुन्हा पाटील संजय दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी आणि स्वतः आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो आमच्या समालोचन एंडकडून अष्ट्याच्या या भव्य दिव्य मैदानावर। सुरेखरित्या मिडल अँड लेग स्टंपवरच्या चेंडूला चांगली तटवतोय, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। डीप मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत एक धाव मात्र फलंदाजाला मिळते। एक धावेनं नवनाथ 11 संघाची धावसंख्या दुसरे षटक चालू असताना 2 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत। पंच राजू पाटील आणि रमेश ढाकवळ सकाळपासून आमची पंचांची कामगिरी इथे उत्तम करतात। बॅटच्या एजला कडेला लागलाय, पाहूया हा झेल घेतोय का यष्टीरक्षकानं मात्र हा झेल सोडलाय। एक आणखी महत्त्वपूर्ण विकेट मिळाली असती, पण इनकेन का होईना जीवदानाचा फायदा कितपत घेणार हा फलंदाज आपण बघायचा आहे। धावा झालेल्या आहेत त्या दुसरे षटक चालू असताना 2 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा नवनाथ 11 संघाच्या चालू असलेला सामना नवनाथ 11 आणि ओवी 11 यांच्यामध्ये ओवी 11 या संघाने आपलं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय। दुपारचा सत्र आहे, दुपारच्या सत्रात आपण नक्कीच सुरेखरित्या चेंडू काढला तितका चांगल्या रीतीने सन्मान देतोय फलंदाज। बरोबर 3 स्टंप कव्हर करत आपल्या चेंडूला व्यवस्थित असं खेळून काढला। ऑफ ड्राईव्हच्या दिशेनं शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू आडवेपर्यंत दोन्ही फलंदाज आपला क्रीज बदललेला आहे, पण एक धाव पूर्ण करते। एक धावेनं नवनाथ 11 संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे दुसरे षटक चालू असताना 2 गड्याच्या मोबदल्यात 7 धावा। पॉवर प्लेचा षटक आहे, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे धावा वाढवायला पाहिजेत तिथे मात्र नवनाथ 11 संघ थोडीशी नांगी टाकतोय, कारण त्यांचे 2 खंदे फलंदाज सलामीला अरुण आणि प्रतीक यांना तंबूचा रस्ता दिला। योग रुपेश आणि सागर या जोडीवर भवितव्य आहे। पाहूया काय करतात आपल्या संघासाठी काय करतात। हा पॉवर प्लेचा या षटकामध्ये चांगलाच फायदा घेतलाय क्षेत्ररक्षकाच्या हात आखूड टप्प्याचा चेंडूचा चांगला समाचार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमा पार। नवनाथ 11 संघ पोहोचतोय दुसरे षटक चालू असताना 2 गड्याच्या मोबदल्यात 11 धावा, पण बळीचा बकरा कोण बनणार हा येणारा क्षण आपल्याला सांगणार। अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय या वरसाई श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई पंचवर्षीय प्रीमियर लीग 2025 वर्ष 9। आजचा पहिला दिवस 24 जानेवारी, उद्या 25 जानेवारी आणि 26 जानेवारीला अंतिम सामना आपण पाहायला मिळणार। उद्याच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानामध्ये अपड्राईव्हचा फटका मारतो, एक धाव तर पूर्ण करते, दुसरा धाव घेण्याचा इरादा पाहूया। अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली। क्षेत्ररक्षक अक्षरशः थोडंसं दडपण क्षेत्ररक्षकावर आणलं आणि 2 धावा सहजरित्या पळून काढल्या। एक धाव अतिशय महत्त्वाची असते, म्हणजे परीक्षेत आपल्याला एक डिस्टिंक्शन मध्ये यायचं असेल, आपल्याला रँकिंग मध्ये यायचं असेल, एक धाव महत्त्वाची असते। राजकारणामध्ये अतिशय एक मताला महत्त्व असतं, तसं मैदानामध्ये एक धावेला महत्त्व असतं। ही धाव आपण वाचवली असती तर नक्कीच, पण पंच इशारा करतायत ऑफसाईडच्या बाहेर आहे। राजू पाटील यांनी सरळ आमच्याकडे सांगितलं हा चेंडू खराब आहे। एक अवांतर धावेने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे नवनाथ 11 संघाची दुसरे षटक चालू असताना 2 गड्याच्या मोबदल्यात 14। गोलंदाज संजय याच्या गोलंदाजीवर हा पियाचा तटून पडतोय। 2 क्षेत्ररक्षक सुरेखरित्या चेंडूवर आपला झेल घेतोय। अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, तर म्हणजे झेल घेणारा क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे अंकित बेकावडे। अतिशय सुरेखरित्या झेल घेतला आणि असं म्हणजे बघा दोन्ही भाऊ, एका भावाने चेंडू मारला तर दुसऱ्या भावाने अतिशय सुरेख झेल घेतला। सुरेखरित्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे लढत नवनाथ 11 आणि ओवी 11 संघाच्या शेवटच्या चेंडूवर संजय याच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला होता, पण डीप मिड विकेटला असलेल्या क्षेत्ररक्षकाने अचूक असं झेल घेतलं। अतिशय निर्णायक झेल म्हणावं लागेल। गुणलेखक नागले सर आम्हाला सांगतात की दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर नवनाथ 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा, म्हणजे पहिली विकेट गेली होती 0वर, दुसरी विकेट गेली होती 0वर आणि तिसरी म्हणजे 14 धावांची भागीदारी ही तिसऱ्या विकेटसाठी केली, ती म्हणजे हरेश सागर आणि रुपेश यानं। रुपेश 1 चौकाराने 4 धावांनी खेळतोय आणि सागर आपल्या 1 चौकाराने 7 धावा काढून तंबूमध्ये परतलाय। तिसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाज
अर्थातच ओवी 11 संघाचा गोलंदाज दर्शन आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय आणि संघाकडून तिसरं षटक फेकतोय. चेंडू जातोय तो निर्धाव. अतिशय सुरेख क्रिकेट, एक शांत क्रिकेट आपल्याला दुपारच्या सत्रात पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूवर खरोखर नजर अतिशय तीक्ष्ण ठेवली. चेंडूवर अतिशय तीक्ष्ण नजर ठेवली आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तो चेंडू जातोय तो सरळ डीप स्क्वेअर लेग वरून चौकार. अतिशय महत्वाचे 4 धावा मिळतात. 18 धावा धावफलकावर. एका बाजूला जरी आपल्या 3 विकेट गेला तरी सलामीला रुपेश मात्र आपली बाजू अतिशय राखून ठेवले. धावफलक खालता ठेवायचा इरादा रुपेश याचा दिसतो आणि नवीन फलंदाज आलाय तो मैदानामध्ये हरेश. 3 गड्याच्या मोबदल्यात तिसरे षटक चालू असताना धावा झाल्यात त्या नवनाथ 11 संघाच्या. 3 गडी बाद 18. 3 गडी बाद 18 धाव संख्या असताना या चेंडूवर नो मॅन लँड मध्ये चेंडू पडलाय. तिथे शतरक्षक कोणी याचा पुरेपूर फायदा घेतला. दरम्यान केवळ 1 धाव मिळते. 1 धावेनं नवनाथ 11 संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे तिसरे षटक चालू असताना 3 गडी बाद 19. 19 धावा. सलामीला आलेला रुपेश खेळतोय 2 चौकारीच्या साहाय्याने 9 धावांवर आणि हरेश याला आपलं खातं उघडायचं आहे. गोलंदाज दर्शन. दर्शन याचा हा चेंडू सरळ यष्टरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन अडकतोय. चेंडू जातो तर निर्धाव. सुरेख गोलंदाजीचा अचूक टप्पा टाकतोय तो म्हणजे दर्शन आपल्या गोलंदाजीवर. कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी केवळ 5 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. तोच दर्शन आपल्या संघासाठी तिसरं षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुढे सरसावतोय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित आला नाही. सरळ छत्रीच्या हातामध्ये जातोय आणि महत्वपूर्ण विकेट जाते ती म्हणजे नवनाथ 11 संघाची. 4 गडी बाद 19. तिसरे षटक चालू असताना नवनाथ 11 संघाची धावसंख्या. बादवणारा फलंदाज हरेश भोपळा सुद्धा फोडल्याने तंबूमध्ये परततोय. पण जोपर्यंत रुपेश मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच नवनाथ 11 संघाच्या आशा आहेत की जास्तीत जास्त धावा करण्याचा इरादा हा रुपेश याच्या फलंदाजीवर असेल. तर रुपेश याला कसं बाद करण्यात येईल हे 24 संघाच्या क्षेत्ररक्षकाचं आणि गोलंदाजाचं कप्तानाचं लक्ष आहे ते रुपेशवर. दर्शन अतिशय अचूक गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. ओवी 11 संघासाठी एक फिटनेस खेळाडू नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय. नवनाथ 11 संघाचा फलंदाज दिनेश कदम. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य अशा मानाची स्पर्धा ती म्हणजे वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग. उद्याचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेसाठी ज्यांचं आगमन होणार आहे सुजित दळवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उपसरपंच जांभिवली ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली उपसरपंच सुजित दळवी यांचं आगमन झालेलं. विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. दरवर्षीप्रमाणे या भागामध्ये कुठल्याही स्पर्धा असो नेहमी ज्यांची आम्हाला उपस्थिती लाभते त्या अर्थातच खालापूर तालुक्यातील जांभिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच सुजित दळवी आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी नक्कीच होईल. तर उद्या या सामना 3 षटक संपलेल्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनं नवनाथ 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 गडी बाद 20. म्हणजे धावांची सरासरी 6 पॉइंट. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली उपसरपंच एक कर्तव्यदक्ष उपसरपंच सुजित दळवी ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली यांचं स्वागत. माननीय सुभाजी शिंदे या स्पर्धेचे सर्वस्वी सुभाजी शिंदे यांच्या शुभास्ते शाल श्रीफळ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन होत आहे. तर उद्या या स्पर्धेसाठी आपण नक्कीच उपस्थिती लावा. आदेश बांदेकर होम मिनिस्टर अर्थातच संपूर्ण प्रत्येकाच्या घराघरामध्ये जे नाव पोचलेले ते आदेशजी बांदेकर यांचं या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित
जसे आदेश भाऊजी तसे आपले सुभाष भाऊजी या ठिकाणी आम्हाला नक्कीच कळतं. सुभाष तर या आदेश बांदेकर अभिनेता यांचं उद्या नक्कीच या स्पर्धेसाठी एक खास आकर्षण राहणार आहे. तरी आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी यावं. तर मायक्रोफोनवर आपण ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते अर्थातच आमच्या मराठी आणि हिंदीमधील एक मशहूर कॉमेंट्रेटर अर्थातच वामन दरवडा यांच्याकडे मायक्रोफोन जातं. धन्यवाद आमचे महागुरु कदम सर. मराठीमध्ये बाळपंडित का म्हटलं जातो. अनेक स्पर्धा मित्रांनो खऱ्या अर्थानं लहान असताना आम्ही त्यांची समालोचना ऐकण्याकरता शेताच्या बांधावर बसून त्यांचं समालोचन ऐकायचो, कारण त्यावेळीच ती परिस्थिती वेगळी होती. आता तुम्हाला डीजे आला, यूट्यूब आला, सर्व काही या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा काही प्रसिद्धी मिळाली. यस वाईड बॉल या ठिकाणी दर्शवला जातोय आणि धाव संख्या होते नवनाथ 11 टीमची 21. थोडा अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय नवनाथ 11 टीम, कारण या चौथी षटक प्रगतीपथावर चालू असताना 21 फक्त. हा टॅकरचा चेंडू आहे बॅटच्या स्ट्रॉक मध्ये, बॅटच्या स्क्वॉड मध्ये हा चेंडू जातोय डिमिडिकी बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय दमदार षटकार. उन्हात नाही तर आम्ही तापलो उन्हामध्ये. धावा झाल्या टोटल स्कोर कार्ड वर 27 धाव संख्या. काय जबरदस्त बिग हिट पाहायला मिळाला. दिनेश कदम जिसमें होता है दम होता है बाजीराव सिंगम. पुन्हा मात्र हाफ टॅकरचा चेंडू होता डाऊन द लेग साइड. इट इज वाईड बॉल. राजू पाटील आमच्याकडे वळतायत, धरतीला समान हात करतायत, सांगतात की चेंडू वाईड आहे, खराब आहे, अवांतर आहे. आणि धाव संख्या टोटल जाऊन पोहोचते तब्बल 28च्या घरात. यस 28. चौथे षटक प्रारंभ सुरुवात झाली. दिनेश कदम याच्या बॅटच्या पट्ट्यामधून षटकार पाहिला तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ओव्ही 11 टीमचा. ओहो डान्सिंग डाऊन विकेट. पुढे येण्याचा प्रयत्न केला, बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. कनेक्शन आहे दादा तर रिएक्शन कहां से होगा, आम्ही नेहमी म्हणतोय, कारण कनेक्शन होणं फार गरजेचं असतोय. तर मिस कॉल जर आला तर दुसऱ्याकडे बॅलन्स असेल याची काही खात्री नाहीये. पुढचा चेंडू. Oh yes, clean bowled. You may say that definitely hit. Furniture killer destroys. Furniture killer उद्ध्वस्त. DJ. अंदाजी जाधव साहेब यांचं हे डीजे सिस्टीम आहे. झापूक झुपूक झापूक झुपूक, परंतु गोलीगात एन्काउंटर केलं या फलंदाजाचा आणि बॅक टू टेक आउट केलंय अंकित ह्या गोलंदाजानं. ओव्ही 11 टीमचा हा गोलंदाज आहे. विकेट क्रमांक 5. बॅक टू टेक आउट विकेट क्रमांक 5. तर पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज अंकित. न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना झालाय नवनाथ 11 टीमचा मंगेश. अंकित पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. मंगेश अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, फटका बसलाय का, परंतु नाहीये, शोल्डरला लागलाय. यस लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय. लेग बायचा इशारा आल्याच्यानंतर धाव संख्या होते 5 बाद. नवनाथ 11 टीमची धाव संख्या होते तब्बल स्कोर कार्ड वर 29. दोन्ही ओव्ही 11 ने एक सामना जिंकलाय, नवनाथ 11 टीमने एक सामना जिंकलाय आणि दोघांच्या मध्ये ही कडवी झुंज आपण पाहतो या मैदानामध्ये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, हाफ टॅकरचा चेंडू होता, मिड विकेटला चेंडू आला ऑन द कार्पेट. सिंगल. यस सिंगल धाव संख्या मिळते. सिंगल न धाव संख्या तब्बल. चौथे षटक प्रगतीपथावर चालू असताना 30 धाव संख्या झाले. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये आम्ही नेहमी म्हणतोय लोहा गरम है, हाथोड़ा मारना चाहिए, लेकिन क्या हाथोड़े के ऊपर हाथोड़ा मारेंगे, यहाँ तो मेरे ख्याल से दिनेश कदम के बल्ले से छगा नजर आया था. परंतु काय सुंदर फटका, काय सजवलाय डिफान लेगला, निघून चालाय गोळीच्या वेगानं. झापूक झुपूक झापूक झुपूक हा येतोय चौकार.
षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा आल्या स्कोर कार्डवर 34. शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज अनिकेत. याच्यानंतर होणारा सामना बापदेव 11 आणि अंश 11. आपण तयार राहायचंय. याच्यानंतर होणारा सामना असणार आहे बापदेव 11 जांभूळवाडी दरम्यान अंश 11. आपण तयार राहायचंय. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत. ओव्हर द विकेट मारा तर स्ट्राईक वरती फलंदाज खेळतोय नवनाथ 11 टीमचा रुपेश. एका बाजूला रुपेश दुसऱ्या बाजूला मंगेश. गोलंदाज ट्रॅकवर अंतिम स्लॉग वर घेऊन आलाय डेट ओव्हर स्पेशलिस्ट अनिकेत. ओ हो अनिकेत आला तर सपाट ठेवला सरळ चेंडू निघून चालला आउट ऑफ द स्टँड आउट ऑफ द कव्हरेज एरिया. छक्का. काय लाभ केलं काय उडवून दिलं चेंडू कुठे गेला काही कळलं नाही. 11 मुल्क की पुलिस उस गेंद को ढूंढ रही है. सीबीआई वाले हो क्राइम ब्रांच वाले हो ईडी की पीड़ा हो लेकिन गेंद आपको नहीं मिलेगी. इतनी दूर गई है. काय जबरदस्त फटका सजवला फलंदाज रुपेश. अनिकेत याच्यावर हल्ला चढवला. हाँ देखिए गेंद मिली क्योंकि क्राइम ब्रांच वाले हो या सीआईडी वाले हो कितने भी मुजरिम शातिर क्यों ना उसको खोज ही लेते हैं ढूंढ ही लेते हैं. चले मैदान की तरफ चलते हैं. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा अंकित. पुढचा चेंडू रुपेश साठी शेवटचा अंतिम षटक. ओ एक चेंडू तुझा दुसरा चेंडू माझा पहिली तेरी दुसरी मेरी बारी बारी सबकी बारी. डॉट चेंडूची सांगता होते या मैदानामध्ये. धाव संख्या झाली ते स्कोर कार्डवर 40 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू रुपेश साठी अंकित याचा. या साप ट्याकरचा चेंडू आहे कव्हरला उडवला डीप कव्हरचा शत्रक्षक येतोय. ओ दादा टांगा पट्टी घोडा फरार. काय सांगायचं काय बोलायचं मालक याचा विचार केला जाईल. झेल सुटला 2 धाव मिळाल्या. 2 धावणे मात्र धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते 42च्या घरात. 42 म्हणजे 42. इंग्रजीमध्ये 42 मराठीमध्ये 42. गणेश कदमनी जो षटकार ठोकला हा रुपेश साठी आलाय. परंतु बघूया मैदानामध्ये काय घडतोय. जबरदस्त पुन्हा मात्र षटकार ठोकतोय रुपेश ऑन द फायर. ग्रुप ग्रामपंचायत करोडीचे माजी सरपंच लक्ष्मीबाई दिवेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शेवटचं षटक चालू आहे. लावा बक्षीस होऊ द्या खर्च. तुम्ही आहात माजी सरपंच काय टेन्शन नाही घ्यायचं. षटकारासाठी अण्णा सकपाळ यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज. षटकार मारा रुपेश दादा आणि माजी सरपंच लक्ष्मीजी दिवेकर खरोडी. षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइज. ऑन द कार्पेट काय घडलं दोघांच्या मध्ये थोडस गॅप होतं परंतु बॅकअप चांगलं झालं. दोदवर या ठिकाणी 2 धाव मिळतात रुपेशाला. 2 धाव मिळतात नवनाथ 11 टीमला आणि धाव संख्या जाऊन पडते तब्बल स्कोर कार्डवर 50. ये आंकड़ा ना हर कोई याद रखता है. इस आंकड़े के पीछे बहुत बड़ा राज है. 50. पुढचा चेंडू गणेश कदम कडून रुपेश साठी 100 रुपये कॅश प्राइज आलाय. पुन्हा रुपेश मात्र चांगले रुपेरी फलंदाजी करतोय. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधोमध ठोकलाय. 1 बाउन्स दमदम करत चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर आहे तो चौकार आणि चौकाराचे षटकार यस षटकार. ओ हो रुपेश भावा काय केली या मैदानामध्ये तू हवा. कारण श्री वैजनाथ मित्रमंडळ वारसाई यांच्या माध्यमातून वारसाई पंचक्रोशी प्रीमियर लीग 9वा वर्ष
आणि अण्णा सकपाळ यांच्याकडून कॅश प्राइज 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. वा भावा वा, काय मैदानामध्ये तुझी हवा. आणि माजी सरपंच लक्ष्मणभाई दिवेकर यांच्याकडून 100 रुपये आलेत. बघा आमच्यावर सुद्धा माजी सरपंच आमचे लक्ष्मणजी दिवेकर साहेब, लोकसेवा ईश्वर सेवा, आणि हेच व्रत घेऊन खऱ्या अर्थानं समाजाची ज्यांनी सेवा केली आणि आज आमच्यासाठी त्यांच्याकडून बक्षीस मिळाले. मी धन्यवाद देतो आमच्या लक्ष्मणजी दिवेकर साहेबांना की आमच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस दिले. धन्यवाद लक्ष्मणजी दिवेकर साहेब. चला टॉस बापदेव 11 जांभूळवाडी दरम्यान अंश 11. आपण टॉस बॉक्स वरती जा. दोन्ही कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण टॉस बॉक्स वरती जा, लगेच टॉस करून घ्यायचंय. आणि टॉस करण्याकरता मी अक्षय पाटील यांना विनंती करतो त्या ठिकाणी जायचंय आणि पाहुण्याच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली सुजितजी दळवी साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आलेत आणि त्यांच्या हस्ते या पुढच्या सामन्याचा नाणेफेक केलं जाईल. पहिले निक सन्माननीय विक्रमजी मोरे आपणाला विनंती की आपण व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय विक्रम मोरे आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. वैजनाथ मित्रमंडळ वरसे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खेळाचा आनंद आपण घेत आहे, पण खरी शोभा आपली या ठिकाणी व्यासपीठावरती आहे, तरी आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हावं. निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय वैजनाथ मित्रमंडळ वरसे आयोजित वरसे पंचकृषी प्रीमियर लीग आणि या लीग मधला आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बापदेव 11 जांभूळवाडी विरुद्ध अंश 11 रिया एंटरप्राइजेस. कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी यायचंय. अंश 11 रिया एंटरप्राइजेस मंगेश पाटील आपण लवकरात लवकर यायचंय. अतिशय सुंदर ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत प्रत्येक या ठिकाणी मान्यवरांसाठी धन्यवाद वामन दरवडा. पुढील मॅच नाणेफेक झालेले, पण नवनाथ 11 आणि ओवी 11 यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. अतिशय रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळाली. नवनाथ 11 संघाच्या अतिशय धावा हेड या ठिकाणी अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय. काय आपला निर्णय आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करू. निश्चितच पहिला संघ आपण पारभूत झालात, परंतु येणाऱ्या मॅच मध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी कमबॅक कराल? कमबॅक तर करावं लागेलच, कारण का पहिलीच मॅच आम्ही हरलो आहोत आणि चांगली झाली गेम, फक्त स्कोर आमचा कमी झाला. या मॅचला आता म्हणजे चेसिंग करणार आहोत, परत तसेच प्रयत्न करू. बॉलिंग सुंदर झाली. निश्चितच बेस्ट ऑफ लक दोघांना या पुढच्या मॅच साठी आणि बळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. नक्कीच प्रयत्नार्थी परमेश्वर, नक्कीच यश आपल्याला मिळेल. आपण दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतोय. पण नवनाथ 11 आणि ओवी 11 यांच्यामधील प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आपण बघितली. दुपारच्या सत्रात जसं आपण जेवणावर ताव मारलात, तसं फलंदाजी करताना अर्थातच नवनाथ 11 संघाचा फलंदाज अर्थातच सलामीला आलेला रुपेश यानं तडाखेबाज नाबाद 32 धावा केल्या आणि संघाच्या धावा आहेत त्या म्हणजे नवनाथ 11 संघाच्या 56 झालेल्या आहेत. पहिला षटक घेऊन येतोय अर्थातच नवनाथ 11 संघाचा प्रतीक. याच्या गोलंदाजीवर मिडल आणि लेग स्टंपवरचा चेंडू, अरे बरोबर अभ्यास केला या चेंडूवर आणि सरळ चेंडू खेळून गेला. शॉर्ट फाईन लेग, डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय तो सरळ चौकार. धावेनं धाव अकाउंटला सुरुवात करते ते ओवी 11 संघ, कारण 56 धावा करायच्या आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती ओवी 11 संघाच्या पहिल्या 3 गोलंदाजांना. त्यानंतर शेवटचा अनिकेत याचं षटक अतिशय बहागडं ठरलं. त्याने या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. 22 धावा खर्च केल्या आणि खरोखर कठीण समय येता कोण कामास येतो असं नवनाथ 11 संघाच्या मदतीला धावून आला तो फलंदाज अर्थातच रुपेश आपल्या संघासाठी धावून आला. 4 धावेनं आपल्या अकाउंटला सुरुवात आहे ते ओवी 11 संघाचे.
ओवी 11 संघाच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात चांगला दणादण फायदा घेतोय. पहिला चेंडू खेळून काढला, लेगला चौकार मारला, तर हा सरळ कव्हरच्या दिशेनं चौकार. तो अंकित आणि संजय यानं, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकात आपल्याला जास्तीत जास्त धावांचा पण टार्गेट करायला पाहिजे. कारण 56 धावांचा भला म्हटलं धावांचा डोंगर हा पार करायचा असेल तर अशीच फटक्यांची आतषबाजी करायला पाहिजे. ती आतषबाजी करतात ते म्हणजे फलंदाज अंकित लागोपाठ 2 चौकार म्हणून 8 धावसंख्येवर आपला धावफलक नेऊन ठेवतोय. तमाम मान्यवर आमच्या थोर संत उदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या भूमीतील आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी, आमचे भरत महाडिक माजी आपल्या सरपंच, त्याचप्रमाणे प्रमोद पाटील, आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी आमची रजा घेत आहेत. धन्यवाद, तुम्ही आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. वरसाई पंचकृषी प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना मैदानामध्ये जातोय नवनाथ 11 आणि ओवी 11 यांच्यामध्ये लढत. ओवी 11 नाणेफेक जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. नवनाथ 11 56 धावा केल्या आणि त्याला उत्तर देताना ओवी 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 अंकामध्ये 0 गडी बाद 10. पहिलं षटक चालू असताना 50,000 आणि भव्य दिव्य चषक, 30,000 आणि भव्य दिव्य चषक अशा बक्षिसांची खैरात. अगोदर चेंडू ऑफचा चेंडू लेगला तटवतोय, सरळ स्टंप कव्हर करत बाहेर आला फलंदाज अर्थातच अंकित, आणि हा आणखीन एक चौकार मिळतोय डीजे मास्टर. आपल्याला पाहायला मिळतं कधी ऑफ साइडला फटके मारतोय, कधी लेग साइडला चौकार मारतोय, पण संजय याला ना स्ट्रायकरला ठेवत 3 चौकाराने अंकित खेळतोय तो अर्थातच 14 धावांवर, आणि 14 धावा धावफलकावर लागल्यात त्या म्हणजे नवनाथ 11 ओवी 11 संघाच्या 14 धावा धावफलकावर लागल्यात. नवनाथ 11 आपल्या 56 धावांना उत्तर देताना सुरेखरित्या चेंडू खेळून काढला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, पण यष्टीरक्षकाची फेकी मात्र व्यवस्थित अचूक आली नाही आणि दोन्ही फलंदाजांना एक खरोखर ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो की बालबाल बच गए. नक्कीच ही धावाची विकेट मिळाली असती, पण 1 धाव मिळते आणि योगायोगाने स्ट्राईक सुद्धा जातोय तो म्हणजे अंकितकडे. सॉरी, एकच धाव घेतलेली आहे संजयकडे. 1 धावेनं धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे ओवी 11 संघाच्या पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 15. एक चांगली सलामी दिलेली आहे, ती सलामी आलेला फलंदाज अंकित आणि संजय याला पहिल्यांदाच आपल्या या चेंडूवर स्ट्राईक घ्यायला मिळतोय. संजयने सुद्धा दाखवलं हम भी किसी से कम नहीं है, कारण टाकला तो चेंडू सरळ प्रतीकनं फुलटॉस आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि धे दणादण चौकार. जिंकला, टॉस जिंकून प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आणि नवनाथ 11 संघानं आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये 56 धावांचं आव्हान ठेवलं असताना ओवी 11 संघानं आपल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भली मोठी असा टार्गेट 21 धावांची चांगली सलामी दिलेली आहे. ती म्हणजे पहिल्या 5 चेंडूचा समाचार घेतला तो अंकितनं आणि शेवटच्या 1 चेंडूवर षटकार मारून संजय यांनी सुद्धा दाखवून दिलं हम भी किसी से कम नहीं है. 21 धावा महत्वपूर्ण पहिल्या षटकात वसूल केल्यात. पैसा वसूल मॅच आपण बघतोय. दुसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाज दिनेश कदम. पहिला चेंडू वाईड, गोलंदाजावर नक्कीच दडपण आलं की कारण या फलंदाजांना दोन्ही फलंदाज कसा चेंडू टाकावा हा गोलंदाजाला मात्र प्रश्न पडलाय.
पण या प्रश्नाचं उत्तर मात्र हे दोन्ही फलंदाज कसे देत आहेत ते साऱ्या क्रीडा रसिकांचं लक्ष मैदानात, कारण तडाखेबाज फलंदाजी करतं अंकित आणि संजय. अंकितने एक चेंडूवर षटकार मारून पहिलाच आपल्याला एक चेंडू मिळाला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं, चांगली फेकी केली, पण दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. अतिशय चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेत. स्ट्राईक मिळतोय यावेळेला संजयला, कारण संजयनं आपल्या एका पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. धावफलकावर लागल्या तर दुसरे षटक चालू असताना ओवी 11 संघाच्या 0 गडी बाद 23. मगाशी नवनाथ 11 संघाच्या फलंदाजाला अक्षरशः बक्षिसांची खैरात. अतिशय सुरेख टायमिंग शॉट ज्याला म्हणतात, परफेक्ट शॉट. अतिशय सुरेख क्रिकेटच्या भात्यातील आपण फटका बघितला, स्क्वेअर कटचा फटका, सरळ कव्हर आणि पॉइंट यांच्यामधून चौकार. चौकार आणि षटकार असल्याने अंकित खेळतोय 3 चौकाराच्या साह्यानं 16 धावांवर, आणि ओवी 11 संघाची धावसंख्या दुसरे षटक चालू असताना 0 गडी बाद 27. 56 धावांना उत्तर देताना 5 षटकातील 56 धावांना उत्तर करताना 27 धावांचा जवळजवळ निम्मा पल्ला पूर्ण करत असताना या वेळेला मात्र जाळ्यात फसतोय. पहिली महत्वपूर्ण विकेट जाते ते म्हणजे ओवी 11 संघाची. अतिशय जमलेली जोडी चौफेर फटकेबाजी करून धावफलक खालता ठेवला ओवी 11 संघाच्या सलामीला आलेला अंकित आणि संजय. 10 धावा काढून तंबूमध्ये परतते, त्यामध्ये एक षटकार आणि चौकार. अतिशय सुरेख सलामी दिली पहिल्या विकेटसाठी. 27 धावांची भागीदारी या जोडीने केली. पहिला चेंडू वाईट गेला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1, नंतर चौकार आणि मात्र एक विकेट मिळवतोय तो म्हणजे गोलंदाज दिनेश कदम. एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. वरसाई पंचकृषी सरपंच काशीनाथ लखमा वाघमारे वरसाई, संतोष दगडू बर्गे करोटी, निकिता शिवाजी पाटील कागोदे खुर्द, सकाराम पवार वाशिवली. अतिशय सुरेख 2 क्षेत्राच्या गॅप मधून फलंदाज आपल्या बॅटीतून शैली दाखवतो आणि शैलीदार फटका मारतोय तो सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकार. की एकतरी ओवी अनुभवावी आणि मैदानात गेल्यानंतर एक तरी फटका मारावा हा सगळ्या फलंदाजांनी इरादा आहे. आणि त्याचप्रमाणे अतुल मैदानात आला. अतुलने सुद्धा आपल्या बॅट मधून दाखवलं. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यावर यावेळेला मात्र दुधारी शस्त्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्यात अयशस्वी ठरतोय. चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे, यावेळेला चेंडू जातो तो निर्धाव. ओवी 11 आणि नवनाथ 11 ने आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये 56 धावा दिल्या आणि त्याला उत्तर देताना ओवी 11 संघाची धाव संख्या आहे ती दुसरं षटक चालू असताना 31. महत्वपूर्ण आणखी एक विकेट जाते ती म्हणजे ओवी 11 संघाची. एक चांगला झेल घेतोय तो क्षेत्ररक्षक. नाथांचा तो नवनाथ 11 आणि ओवी ज्ञानेश्वरी मधील आपण ओवी अनुभवावी असं हा दोन्ही संघाचे तुल्यबळ. नवनाथ 11 संघाने 56 धावा केल्या 5 षटकाच्या खेळामध्ये. त्याला उत्तर देताना ओवी 11 संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 31. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 26. पण या कशा पद्धतीने फलंदाज आपले धावफलक पूर्ण करणार येणाऱ्या तिसऱ्या षटकात धावा आपण कमीत कमी देण्याचा इरादा असणार तो म्हणजे नवनाथ 11 संघाच्या गोलंदाजाचा. पण ही चाललेली जुगलबंदी ऐकण्यासाठी आमच्या मायक्रोफोनवर मराठी आणि हिंदीची जुगलबंदी ज्यांची आपण ऐकतो ते वामन दरोडा यांच्याकडे मायक्रोफोन जात. धन्यवाद कदम सर.
चलिए दोस्तों मैदान की तरफ चलते हैं। काफी काठे भरा संघर्ष हमें नजर आ रहा है इस मैदान के ऊपर। माना कि 2 ओवर खत्म हो चुके हैं। आने वाले 18 गेंदे और 26 का पीछा करना पड़ेगा। ये देखिए स्कोर कट का फटका, लेकिन थोड़ी सी गलती हो गई और निकल गई गेंद बिल्कुल बैकवर्ड डीप पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। पैंतीस का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें रहेंगी 17 और 17 गेंद के ऊपर नंबर चाहिए कुल टोटल 22 चाहिए। 17 गेंदे बैलेंस और नवनाथ बनाम वो भी, इनके बीच में यह मुकाबला चल रहा है। दोनों ने एक एक टीम में जीत जरूर हासिल की है, लेकिन ये कांटे भरा मुकाबला है। जरूर जीतना तो हार दोनों टीम जानते, भला बातें जानते हैं कि जीत ओहो कितनी अहम होती है। और ये ओहो प्रयास बहुत अच्छा किया था, प्रयास बहुत अच्छा किया था। हम लोग हमेशा कहते लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वाले को दादा कभी हार नहीं होती, कोशिश होनी चाहिए। 16 गेंदे, 16 गेंदों में चाहिए कुल टोटल 20 चाहिए 16 गेंदों में। अगली गेंद फेंकने के लिए गेंदबाज नवनाथ 11 टीम का नितिन। ओहो हाफ टैकर की गेंद डाउन द लेग साइड, इट इज वाइड बॉल। राजू पाटिल हमारे तरफ मुड़े, बाएं फैला की कहा, शाहरुख खान स्टाइल की तरफ कहा आ गले मिल, लेकिन ये वाइड का इशारा। लगभग ये वाइड नहीं डालना चाहिए दादा। एक रन की कीमत आप क्या जाने नितिन बाबू, क्योंकि एक रन बचाना बहुत जरूरी होता है। अगली गेंद नितिन की, ओहो डांसिंग डाउन टू विकेट, फ्रंट फुट के ऊपर चले आए थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई कांटेक्ट नहीं हुआ। जब तक कनेक्शन नहीं तो रिएक्शन कहां से होगा। गेंद निकल गए बिल्कुल डॉट, यानी कि बिंदी गेंद, और बिंदी गेंद जाती तो उस गेंद के ऊपर किसी रन का नंबर नहीं लिखा जाता। डॉट गेंद की हुई समाप्ति। आने वाली गेंद रहेंगी कुल टोटल। और ये देखिए शानदार निकल गया गेंद बाउंड्री के बाहर, आर पार कड़क कड़क डीप फैन लेग बाउंड्री के बाहर चौकार। डीजे का नाम समझ के फ्लावर समझे क्या, झुकेगा नहीं साला। पुष्पा संजय जी पाटिल साहब, इनकी तरफ से अगर वो भी टीम जीतती है तो टीम के लिए 500 रुपए का इनाम। लेकिन 14 गेंदे और 15 रनों की जरूरत, लगभग 19-20 का फासला, लेकिन कभी भी कुछ भी हो सकता है। कहां जाता है क्रिकेट से। ये रिवर्स अटेम्प्ट किया था, स्विचिट का पटका में नजर आया, सिंगल में डबल कन्वर्ट, भाग मिलका भाग। ये दूसरा रन हमें तेजी के साथ प्राप्त करना है। कॉलिंग अच्छी है। लोग हमेशा कहते हैं ना मिस कॉल में कुछ ज्यादा ये फर्क नहीं पड़ता, क्योंकि मिस कॉल में दूसरे के पास बैलेंस आजकल टॉक टाइम जल्दी खत्म हो जाता है। कॉलिंग इज द बेस्ट। 13 क्या होगा गलिया, लेकिन ये मैंने कहा था 13 क्या होगा, लेकिन हो गया। ये विकेट जाएगा बैक टू डगआउट, विकेट नंबर 3। मुझे पता नहीं, लेकिन बहुत अच्छा धुन आपने यहाँ पेश की। आकाश, हाँ हवाई आकाश दादा, बहुत अच्छा बढ़िया हवा आप करते हो इस मैदान के ऊपर, लेकिन मुकाबले में कहानी में ट्विस्ट है जरूर। आप गेंदे बचिए मेरे ख्याल से 12-13 फिर 13। हाँ तो गेंदे 12 रन चाहिए, 12 गेंदों में 13 चाहिए। तभी हमने बात दो शोले का ढोलक याद किया था।
वो कहा था तेरा क्या होगा रे सांबा, लेकिन जो होगा वो मैदान में होगा, क्योंकि ये वर्ष ही पंचक्रोशी प्रीमियर लीग का जलवा और 90 साल याद होना चाहिए और याद रखना चाहिए, क्योंकि यादगार ऐसा खेलो कि दादा आपको याद करे ये लोग। लेकिन भूतकाल जब याद होता है ना, तब आप कहीं ना कहीं इतिहास रचते हो, तभी आपको इतिहास के पन्नों के ऊपर आपका जो इतिहास होता है वो दर्ज किया जाता है। कुछ ऐसा इतिहास इस मैदान के ऊपर बनाओ कि कोई यहाँ देखने वाले जितने भी लोग हो ये याद रखे आपको आने वाला 10वां साल। लेकिन ये 9वां साल है जो पंचक्रोशी प्रीमियर लीग वर्षई आयोजक श्री वैजनाथ मित्र मंडल वर्षई इनकी तरफ से शानदार मुकाबले। 12 गेंदे 13 रनों की जरूरत, 12 में 13 साथ नहीं छूटना चाहिए, एक ने साथ छोड़ा है। नो बैटर गेंदबाज दिनेश कदम। दिनेश दादा जिसमें होता है ना दम वही बन जाता है बाजीराव सिंघम। क्या बाजीराव सिंघम बन पाओगे आप गेंदबाजी की मार के ऊपर? लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज दर्शन और आकाश। और ये देखिए शानदार कवर के एयर में गेंद को खेला ऑन द कारपेट। यह सिंगल के ऊपर रुकना पड़ेगा। भले बाती जानते अगर जीत हमें पानी है, जीत की तरफ बढ़ना है तो सिंगल से आगे लेना जाएंगे। एक आधी कमजोर गेंद मिले तो उसके ऊपर बड़ा पार लगाकर मैते हिटा में नजर आएगा। लेकिन गेंदे 11 और 11 गेंद में चाहिए 12, 11 में 12। फैसला क्या बताता है 19-20। लेकिन दिनेश कदम गेंदबाज का भाग दौड़, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज ओवी 11 टीम का आकाश। अगली गेंद राइट आर्म, ये फुल ऑन गेंद थी। ओह बैक टू बॉलर, क्या बढ़िया कैच, जानदार कैच, वजनदार कैच, आंखों का काजल चुराने वाला कैच। डीजे ठोक कौन सा भी हो, दहशत हमारी, खौफ भी तुम्हारा लेकिन दहशत हमारी। ये देखिए शानदार कैच पकड़ा और बन गए बाजीराव सिंघम दिनेश कदम। अब 10 गेंदों में 12, 10 में 12। न्यू बैटर मोहन प्यारे मोहन, समझ के मैदान के ऊपर बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि 10 गेंदे और 12 रनों की जरूरत है, वो भी 11 टीम के लिए। मुकाबला धीरे धीरे करवटें बदल रहा है। लोग हमेशा कहते हैं बेभरोसे वाला जो गेम होता है उसी का नाम रखा है क्रिकेट। गिरगिट से भी कई तेज रंग बदलने वाला क्रिकेट, डेंजर गेम वो होता है क्रिकेट। लेकिन गेम चेंजर क्या मोहन बनेंगे इस मैदान के ऊपर या दिनेश कदम? गेंदबाज का भाग दौड़ और 2 विकेट मारा और पिच गेंद थी, गेंद को खेला ऑन द कारपेट काऊ कॉर्नर की रीजन में, डिप काऊ कॉर्नर में। यस नो चल रहा है। तू पहला, मोहन दादा कहता है मैं पहला, लेकिन पहला में गाड़ी छूट जाएगी। ये आउट एरिया है, यहाँ गाड़ी ज्यादा नहीं आती, एक है वो पंक्चर हो चुकी है। लेकिन ये अब मुकाबला 9 गेंदे है और जीतने के लिए 11, 9 गेंदे 11, 9 गेंदों में 11। दिनेश कदम और 2 विकेट मारा स्ट्राइक के ऊपर। ओह ये फंस गए हैं, लटक जाएंगे, शायद लटक गए। ओह कहानी में ट्वीट है। 8 गेंदे 11 रन की जरूरत। बाप रे बाप, बेकार मुकाबला, खतरनाक मुकाबला इससे मैदान के ऊपर हमें नजर आ रहा है। जैसे जैसे गेंदें निकलती जाएगी विकेट गिरेगा, रन का अंतर जैसा जैसा ज्यादा बढ़ेगा रनों का अंतर कम हो जाएगा, मुकाबले में कांड में ट्विस्ट आएगा। लेकिन गेंदबाज के मार के ऊपर अगली गेंद फेंकने के लिए जिसमें होता है दम, अभी तक वो बन चुका है बाजीराव सिंघम दिनेश कदम। दिनेश कदम की अगली गेंद स्ट्राइक और बल्लेबाज गौरव। और ये देखिए कवर के एरिया में ये कैच को नहीं दादा, मैच को छोड़ा, ये मैच को छोड़ा।
ए भगवान, तेरा क्या होगा रे? देखिए आसान का क्या ही था, छूटना नहीं चाहिए था मेरे ख्याल से। कदम सर, क्या कहेंगे इस कैच के बारे में आप? नक्कीच त्याला मराठीमध्ये म्हणू की तेल गेलं तूप गेलं आणि हाती दुपाटणं आलं, म्हणजे दुपाटनं जेल जेल सुटला आणि ठोकना त्याचा पड़ेगा। ये ऐसा कैच नहीं छूटना चाहिए दादा। बड़ी मेहनत की थी दिनेश कदम ने, वो मेहनत गई पूरी पानी में। और ये देखिए हवाई सफर है, फील्डर, और ये नहीं 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 दादा, ये नहीं होना चाहिए। दो कैच छोड़े, दो कैच के छूटे, और ये 2 विकेट जाते तो कहीं ना कहीं मेरे ख्याल से ओवी 11 टीम की तरफ ज्यादा से ज्यादा खतरे वाली घंटी आ जाती थी। किचेस केले जातील। खरंच म्हणजे या शेवटच्या सत्रामध्ये नक्कीच ज्या जर झेल घेतले असते तर आपण म्हणालात की सामन्याचं चित्र थोडं आणखी पालटलं असतं, पण कॅचेस विन द मॅच, पकडो कॅच और जीतो मॅच, हा जर झेल घेतला असता तर नक्कीच सामन्याची टफाईट आपल्याला पाहायला मिळाली असती। पण हे 2 झेल सोडले तिथे मात्र थोडंसं सामन्याचं चित्र थोडंसं पलटलंय, पण अजूनही काही सांगू शकत नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कोण जिंकेल कोण हरेल येणारा क्षण सांगेल। पण संजय पाटील म्हणतात मी 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे, तर आमचा ओवी 11 संघ हा नक्कीच बाजी मारेल असे त्यांचे आशा आहे। तर पाहूया, आशाची निराशा तर करणार नाहीत ना, हे खेळाडू तर बघायचं आहे। 6 चेंडू 8 धावा, 6 गेंदे, 8 रनों की जरूरत। 8 में वार्ड भी लग सकती है दादा। हाँ, 8 का जब जब आता है आंकड़ा, तो आंकड़ा बहुत कुछ बता के जाता है, क्योंकि आने वाली 6 गेंदे और 8 रनों की जरूरत है जीतने के लिए। वो भी 11 टीम क्या चेस हो जाएंगे या डिफेंड करेंगे नवनाथ 11 टीम के गेंदबाज? गेंदबाज क्यों चून 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 हरे दिवेकर, कौन गेंदबाज लाएगा इस मैदान के ऊपर? वो 8 रन डिफेंड करने वाला ऐसा कोई बंदा आना चाहिए जो कमाल वाली गेंदबाजी करे। लेकिन दिनेश कदम ने तो बहुत अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन फील्डर ने सब कुछ किया हुआ काम उसके ऊपर पानी फेर दिया। ऐसा नहीं होना चाहिए दादा, मेहनत करनी चाहिए। 11 खिलाड़ी की मेहनत रंग लाती है, तभी तो जीत हासिल होती है। आखिरी ओवर का भाग दौड़ ऋषभ, लेकिन लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक ओवर ओवी 11 टीम का अनिकेत। अनिकेत लेकिन गेंदबाज का भाग दौड़, ऋषिकेश राउंड विकेट मारा करने के लिए तैयार। राइट आर्म राउंड विकेट, यस राइट आर्म राउंड विकेट। पहले गेंद को कवर किया एरिया में खेला है, रन आउट का विकेट लेना चाहता है, डायरेक्ट हिट ऑन बेस। क्या हुआ? ओ हो नॉट आउट का इशारा, लेकिन ये डायरेक्ट हिट। बम बम बोले तीसरी आंख खोले, लेकिन तीसरी आंख खोलने के लिए हमारे तरफ इशारा मत कीजिए, क्योंकि खाली बीमर का रिव्यू है, और जो भी डिसीजन रहेगा ऑन फील्ड पंच का रहेगा। तो जो भी आपको करना है ऑन फील्ड की तरफ भी इशारा कीजिए। अब आने वाले गेंदे 5 और 5 गेंद के ऊपर नंबर चाहिए 6, 5 गेंद के ऊपर 6। लेकिन 2 फील्डर ने जो कैच छोड़ी ना मालक, उनको कहीं ना कहीं उनके बारे में सोचना पड़ेगा। नवनाथ 11 टीम के जो ऑनर रहेंगे वो विचार करेंगे। लेकिन अगली गेंद ऋषभ की, ये फुल टॉस गेंद, और ये भी क्या, शायद प्रयास बहुत अच्छा किया था दिनेश कदम ने। देखिए लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती, और दिनेश दादा भावा कोशिश करने वाले की कोई कभी हार नहीं होती। प्रयास बहुत अच्छा किया था। आने वाली 4 गेंदे और नंबर चाहिए 5। हाई वोल्टेज ड्रामा मुकाबला इस मैदान के ऊपर चल रहा है, काफी अच्छा मुकाबला चल रहा है। दिल की धड़कन तेज, दर्शकों की कहीं ना कहीं वो भले बात ही जानते हैं कि ऐसा मुकाबला देखने के लिए हम लोग आती है, कमेंट्री वाले की बकवास सुनने के लिए नहीं आती है। तो यकीनन ये ऐसा मुकाबला होना चाहिए इस मैदान में। आने वाली 4 गेंदे और 6 रनों की जरूरत, 5 रनों की जरूरत, यस 5 रनों की जरूरत। ओह बैक टू बॉलर, लेकिन स्ट्रेट ड्राइव का फटका में नजर आया, मिस फील्डिंग।
बार बार बहुत बड़ी गलती हो गई नवनाथ की जो फील्डर है ना उनके द्वारा बहुत बड़ी गलती है, गलतियों के ऊपर गलती हो गई इस मैदान के ऊपर। 2 कैचे छोड़ी, मिस फील्डिंग, डायरेक्ट हिट किया था, ये बहुत बड़ी गलतियां, उसको नेक्स्ट राउंड में सुधार लाना पड़ेगा, वरना मुकाबला कहीं ना कहीं अभी भी बरकरार ज्यादा रहता। लेकिन चले 3 गेंदों में 3-3 और 3 कहा जाता है 3 तिगाड़ा काम बिगाड़ा भी हो जाता है, क्योंकि 3 गेंदों में 3 रन चाहिए। ऋषभ ओवर द विकेट और यस लाभ किया, जाएगी गेंद बाउंड्री के बाहर, क्या यस 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 गेंद निकल गई, 1 बाउंस बाउंड्री के आर पर और मैच को किया रफा दफा, फिनिश टाइट टाइप। लेकिन जो मेरे ख्याल से नवनाथ 11 टीम के जो बल्लेबाज है रुपेश, उनके लिए यहां बख्शिश आ चुका है, इनाम आ चुका है, मैन ऑफ द मैच। हॅलो, तत्पूर्वी अर्थातच वैजनाथ मित्रमंडळ वरसे पंचकृषी प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी अर्थातच स्वतः संघमालक आणि या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय विक्रमजी मोरे साहेब आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी आज आवर्जून उपस्थित आहात। मी विनंती करतो योगेश पाटील यांना की त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। यूट्यूब वाल्यांना विनंती आहे की या कॅप्चर करायचं आहे। अर्थातच एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची या विभागामध्ये एक ओळख आहे, एक दिलदार व्यक्तिमत्व असे आमचे विक्रमभाई मोरे यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय। योगेश पाटील आणि सुभाष शिंदे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत समारंभ आपल्याला पाहायला मिळतोय। यस, तदवर जाऊया मॅन ऑफ द मॅच अंकित आपण या माजी सरपंच जावली भरतजी कदम साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे आणि ओव्ही 11 टीम साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं ते सुद्धा द्यायचं त्यांच्याकडे। परंतु जे पारितोषिक लावले ते रुपेश, आपण नवनाथ 11 टीमचा रुपेश तुमच्यासाठी पारितोषिक आहे, आपण घेऊन जा, हाडलं काही हरकत नाही, परंतु